दिनांक 25-26 सप्टेंबर 2024 रोजी वीज कंपन्यातील 1 लाख कर्मचारी अभियंते यांचा 48 तासांचा संप, राज्यभर सर्व ठिकाणी द्वारसभा, निदर्शने व संपाची तयारी करण्याचा निर्णय। महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील 3ही वीज कंपन्यातील 1 लाख कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी व अभियंत्यांच्या संघटनांच्या कृती समितीने 6 प्रमुख मागण्यांकरिता 25-26 सप्टेंबर 2024 रोजी 48 तासांच्या संपावर जाण्याची नोटीस दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी शासनाचे ऊर्जा मंत्री, ऊर्जा मंत्रालय, मुख्य सचिव व तिन्ही कंपन्यांच्या अध्यक्षांना दिली आहे। त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने कामगार पावले उचलत शेवटी बेमुदत संपावर जाणार आहेत। अध्यक्ष मोहन शर्मा, महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सरचिटणीस कृष्णा भोयर, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरुण पिवळ, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सरचिटणीस संतोष खुमकर, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आर.टी. देवकांत, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचे मुख्य सरचिटणीस दत्तात्रेय गुट्टे, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहीरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बेमुदत संप होणार आहे। पहिल्या टप्प्यानुसार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी मंडळ, परिमंडळ, निर्मिती व पारेषण केंद्रे यांच्यासमोर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। दुसऱ्या टप्प्यानुसार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी परिमंडळ, निर्मिती व पारेषण केंद्र यांच्यासमोर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। तर आता तिसरा टप्पा असून दिनांक 25 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024 रोजी सलग 2 दिवस 48 तास संपावर जातील। या सर्व टप्प्यातील आंदोलनानंतर शासन व प्रशासनाने निर्णय न घेतल्यास कोणत्या एका क्षणी कृती समितीतर्फे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात येईल। कृती समितीच्या वतीने सरकार व प्रशासनात विनंती करण्यात येते की वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून संविधानिक मार्गाने तोडगा काढावा। आंदोलन झाल्यास आंदोलनामुळे वीज निर्मिती, वितरण, पारेषण यंत्रणा बंद पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्णपणे जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असा इशारा यावेळी उरण तालुक्यातील बोकडविरा येथील वायू विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे। विविध मागण्यासंदर्भात आंदोलनाच्या टप्प्यानुसार वायू विद्युत केंद्र बोकडविरा येथे अधिकारी कर्मचाऱ्यांनी द्वारसभा घेऊन निदर्शने केली। यावेळी सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे संचित कारंडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटनाचे दीपक पाटील, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे सुनील पेढवी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे। आज आपण इथे सगळे कामगार वर्ग एकत्र जमलेले आहेत, नेमकं कोणत्या उद्देशाने इथे एकत्र आले, म्हणजे काय, म्हणजे कशासाठी एकत्र आलेला आपण? आज आम्ही उरण गॅस पॉवर स्टेशनमध्ये सर्व संयुक्त कृती समितीमार्फत 6 संघटना आमच्या एकत्र येऊन आम्ही एक प्रेस नोट दिलेली आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या याच्यामध्ये होत्या की त्या 16 जलविद्युत केंद्र याचं जे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याबाबत, तसेच महापारेषण कंपनीचा प्रकल्प म्हणजे 200 कोटीच्या वरील प्रकल्प टेंडर करून त्यांचा रद्द करण्याबाबत, मंडळ वीज कर्मचाऱ्यांचा पेन्शन लागू करण्यासंदर्भात हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आमच्याकडे होते। त्याचे महापारेषण कंपनीला 200 कोटी रुपये वरील प्रकल्पाचे खाजगी भांडवलावर देण्यास तीव्र विरोध करण्यात होते। तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारचे धोरण व सरकार करत असलेली अंमलबजावणी त्याला विरोध करण्याबाबत, कॉन्ट्रॅक्टी कामगारांना समान वेतन करून 60 वर्षापर्यंत रोजगाराची हमी देत टप्प्याटप्प्याने कायम करण्याच्या धोरणाबाबत असे आमचे आंदोलन द्वारसभा सर आता आम्ही 13 तारखेलाही केलं होतं, 19लाही आज केलेलं आहे आणि 25 ते 26 आमचा सलग 2 दिवस 48 तासाचा संप असणार आहे। आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 48 तासाच्या संपावर जाणार आहोत। या संदर्भात आम्ही प्रेस नोट करून सर्व संयुक्त कृती समितीमार्फत आम्ही ऑलरेडी सर्व वरिष्ठ यांना कळवण्यात आलेले आहे। आपलं जे 25 तारखेला आपण म्हणतात ना, 25 ते 25 आणि 26 यात महाराष्ट्र पूर्ण भारत देशात आहे की का राज्यामध्ये आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्व संयुक्त कृती समिती तसेच इतरही संघटनांनी सपोर्ट दिलेला आहे। ते सर्व टप्प्याटप्प्याने सर्वांनी आंदोलन करणार आहोत आम्ही आणि 48 तास हे महाराष्ट्रभर आंदोलन राहणार आहे। एकूण किती कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग आहे? साधारण 1 लाखाच्या आसपास महाराष्ट्र MSCB मंडळामधले जे आहेत सर्व पारेषण, जनरेशन आणि ट्रान्समिशन तिन्ही कंपन्यातले कृती समितीचे सर्व सभासद, एम्प्लॉई आम्ही त्यामध्ये आंदोलनात आहोत। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.